नमस्कार मित्रांनो, कुसुम सोलर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर पैसे भरणा करण्यासाठी SMS आले असतील. नेटवर्क चॅलेंजेसमुळे काही शेतकऱ्यांना SMS आले पण नसतील. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचे आहे, आपला जो काही MKID आहे, MKID पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्याच्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. तर इथे आपण पाहू शकतात की रिक्वेस्ट सँक्शन्ड आहे, इथे कोटेशन आलेले आहे आणि इथे डाउनलोड ॲप्लिकेशन आणि इथेच खाली कुसुम योजनेअंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लिंकवर क्लिक करून स्वतः सर्वेक्षण करून लाभार्थी हिस्साचा भरणा करावा, अशा प्रकारचा एक मेसेज खाली आपणास दाखवेल. आणि हा जो काही फॉर्म आहे हा 20/9/2021 या तारखेचा आहे. तर अशाच प्रकारे मी आपणास एका दुसऱ्या शेतकऱ्याचा फॉर्म इथे ओपन करून दाखवतो. ID आणि पासवर्ड टाकून इथे मी लॉग इन करतो. लॉग इन केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की हा जो काही फॉर्म आहे हा 19/9/2021 या तारखेचा आहे. रिक्वेस्ट सँक्शन्ड आहे आणि येथे कोटेशनचे जे काही ऑप्शन आहे हे कोटेशनचे ऑप्शन इथे देण्यात आलेले नाही. आणि खाली जो काही मेसेज आपण पाहिला होता एदोलच्या फॉर्ममध्ये तो मेसेज पण इथे दाखवत नाही. तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांनी मेडा बेनिफिशरीचे जे काही ॲप आहे या ॲपमध्ये आपला मोबाईल नंबर टाकून हा लॉग इन करून पाहायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर जर आपल्या मोबाईलवर जर OTP आला आणि फॉर्म पुढे गेला तर आपण समजायचे की आपली पण या अर्जामध्ये निवड झालेली आहे आणि आपण पुढे स्वतः सर्वेक्षण करून लाभार्थी हिस्सा जो काय आहे तो भरून आपली कंपनीही निवडू शकता. यामध्ये ज्या शेतकऱ्याची निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांचे फॉर्म यामध्ये लॉग इन होऊन जातील. जर आपले यामध्ये लॉग इन होत नसेल, युअर ॲप्लिकेशन नॉट शॉर्टलिस्टेड असं दाखवत असेल तर आपण आपली या अर्जामध्ये निवड झालेली नाही, हे पण आपल्याला समजून घ्यायचे आहे. जरी आपला लॉग इन ID पासवर्ड टाकल्याच्यानंतर तेथे कोटेशन दाखवत नसेल आणि खाली कुसुम योजनेअंतर्गत आपल्या अर्जाची निवड झालेली आहे असं खाली दाखवत नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या जे काही मेडाचं ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकून चेक करून पाहायचे आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, सेल्फ सर्वे केल्याच्यानंतर आपल्याला पैशाचा भरणा करावा लागतो. ज्यावेळेस आपण मेक पेमेंट या बटनावर क्लिक करतो तर आपल्याला लगेच त्यामध्ये पेमेंट हे करून घ्यायचे आहे. पेमेंट न करता आपण जर बॅक आलो तर आपल्याला तेथे 24 तास किंवा अधिकचे तास आपल्याला तिथे वाट पाहावी लागणार आहे परत पेमेंट ऑप्शन येण्यासाठी. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर मित्रांनो, लाभार्थी हिस्सेची रक्कम जर आपण पाठीमागील पाहिली तर 3 HP साठी 19,380 इतका भरणा करावा लागत होता. 5 HP साठी 26,975 आणि 7.5 HP साठी 37,440 इतका भरणा आपल्याला पाठीमागे करावा लागत होता. परंतु आता यामध्ये वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला 3 HP साठी 22,971 रुपये इतके भरावे लागणार आहे. तर यामध्ये 3,591 रुपयाची वाढ ही झालेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, 5 HP साठी आपल्याला 26,975 इतकी रक्कम भरावी लागणार आहे. तर यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्याचप्रमाणे 7.5 HP साठी आपल्याला 44,928 इतका भरणा हा करावा लागेल. तर यामध्ये 7,488 इतक्या रुपयाची वाढ झालेली आहे. तर हे होतं एक कुसुम सोलार संदर्भात महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया असेच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.